कारण जसं जसं आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम वाढत जाईल महाराज, तशी तशी मैया आमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. एक सूत्र आहे, भगवान परमात्म्याकडे आपण एका पावलानं जर चालत गेलो तर तो 4 पावलानं आपल्याकडे चालत येत असतो. एक वारकरी संप्रदायामध्ये एक कुर्मादास नावाचे संत होऊन गेले बघा. त्या कुर्मादासाच्या आईनं त्या कुर्मादासाला पाटकुळी घ्यावं ज्याला पाय नाही महाराज, ज्याला हात नाही, पण कान मात्र भगवान परमात्म्याचं चिंतन ऐकण्यासाठी सतत टवकारलेले असायचे. त्या कुर्मादासांना आईनं पाटकुळी घ्यावं आणि गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहामध्ये कीर्तनासाठी सगळ्यात पुढे ठेवून द्यावं महाराज. आईनंही कीर्तन ऐकावं, कुर्मादासांनीही कीर्तन ऐकावं. मग वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची परंपरा असते. नामपर प्रकरणातील अभंग, भक्तिपर प्रकरणातील अभंग, वैराग्यपर प्रकरणातील अभंग, उपदेशपर प्रकरणातील अभंग, मागणीपर प्रकरणातील अभंग आणि काला. ज्या वेळेला मागणीपर कीर्तनातील अभंग चालू होता, महाराजांनी सुंदर त्या ठिकाणी दृष्टांत देऊन सिद्धांत पटवून दिला. आणि ज्या वेळेला कुर्मदासांच्या अंतःकरणापर्यंत ती गोष्ट पोहोचली, डोळ्यातून घळघळा अश्रू आले. 6 दिवस कीर्तन ऐकलं होतं, 7व्या दिवशी सुद्धा वैराग्य निर्माण झालेलं होतं. 7व्या दिवशी आईनं विचारलं, अरे कुर्मदासा, अरे मी आता म्हातारी झाली, तुला उचलून कसं नेऊ रे रोज? कुर्मदासांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि सांगितलं, आई, ए आई, खर तर मुलानं आईचा सांभाळ करावा, परंतु आई, माझं पूर्वजन्मीचं काहीतरी प्रारब्ध असेल, मला हात दिले नाही भगवंतानं, मला पाय दिले नाही, का दिले नाही माहीत नाही आई, परंतु तू सर्वस्वी भार माझा 9 महिने 9 दिवस मला आपल्या उदरामध्ये तू वागवला आई, आणि लहानपणापासून तूच खाऊ घालते आई, परंतु आता एकच गाणं ऐक ग माझा आई, एकच गाणं ऐक, आजच्या दिवस मला कीर्तनाला घेऊन चल, आजच्या दिवस कीर्तनाला घेऊन चल. 7व्या दिवशी आईच्या डोळ्यात पाणी आलं. कुर्मदासांना उचललं आणि त्या ठिकाणी कीर्तनामध्ये नेऊन ठेवलं. कीर्तन ऐकलं. श्रवणीय कीर्तन होतं, चिंतनीय कीर्तन होतं. कीर्तन कसं होतं? जेने करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. त्या परमात्म्याची मूर्ती आपल्या अंतःकरणामध्ये ठसावी असं कीर्तन ऐकलं महाराज. कीर्तन संपल्यानंतर सगळे लोक घरी गेले आणि महाराजांनी सांगितलं कीर्तनाच्या शेवटी, हे बघा, उद्या काला झाला की सकाळी दिंडी निघणार आहे काल्याच्या नंतर पंढरपूरला जाण्यासाठी. हे कुर्मादासांनी ऐकलं महाराज, आणि त्याच रात्री सगळं गाव झोपलेलं आहे आणि झोपलेलं गाव सोडून दिलं आणि आपल्या पोटावरती खरकत 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 कुर्मादासजी पंढरपूरला निघाले. एकच नियम होता, एकच नियम होता. दिंडी पाठीमागून येत होती आणि हे रात्रीचा प्रवास करत होते. बरेच किलोमीटर चालून गेल्यानंतर अख्ख्या अंगाची कातडी त्या ठिकाणी निघालेली होती. मांस बाहेर गळत होतं, पण तरी देखील अंतःकरणामध्ये एकच ध्यास होता, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा
लागली तळमळ व्यथा जीवा लागली 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 जीवा लागली तळमळ व्यथा भेटीला पंढरीला भेटीला पंढरीला भेटीला पंढरीला भेटीला पंढरीला भेटीला जीवा लागली तळमळ व्यथा ही जीवा लागली तळमळ व्यथा भेटी लागली पंढरीनाथा. अंतकरणामध्ये तीव्र तळमळ जिज्ञासा निर्माण झाली. भेटी लागे जीव लागली से आहे रात्र दिवस वाट तुझी अंतकरणामध्ये तीव्र तळमळ निर्माण झाली. जशी तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये तळमळ निर्माण झाली बघा. जीवना वेगळी मासोळीन तैसा तुका तळमळे. अंतकरणामध्ये व्याकुळता निर्माण झाली कुर्मदासांच्या. हे भगवान परमात्म्यानं जाणलं. कारण भगवान परमात्मा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची असलेला भगवान परमात्मा त्यानं अंतकरण जाणलं महाराज. आणि आता आपला हा भक्त कुर्मदासांनी शरणागती पत्करली. देवा मी तुला सर्वस्व शरण आलेलो आहे. जसं आपण दंडवत म्हणतो, दंडवत काठी टाकली खाली आणि ती सरळ खाली पडली. दंड म्हणजे सरळ काठी आणि वत म्हणजे त्याप्रमाणे काठी वाळलेली काठी खाली टाकल्यानंतर ती जशी सर्वस्व खाली पडते तसं आपण शरण जावं महाराज. भगवंताला नर्मदा मैयाला आपण शरणागती असावी. पांडुरंग परमात्म्याला शरण गेले. आता असह्य वेदना शरीराला होत आहेत. भगवान परमात्म्यानं विटेवरून उडी टाकली. तो भगवान परमात्मा संत कुर्मादासांना भेटण्यासाठी आला आणि त्यांना मोक्ष मिळवला. आपल्या अंतकरणामध्ये जागा दिली महाराज. म्हणजे व्याकुळता निर्माण होणं अत्यंत महत्वाचं आहे. या 7व्या दिवसाच्या कथेमध्ये आपल्याला हे सांगायचंय की महाराज मैयानं आमच्यावरती कृपा करावी. खरं तर आम्ही सत्संगामध्ये बसतो, आम्ही कथेमध्ये बसतो, प्रत्येक जण आम्ही कथेमध्ये बसतो, पण कथा आमच्यात बसली पाहिजे. कथा ज्या दिवशी आमच्यात बसेल खऱ्या अर्थानं त्या दिवशी आमची नौका किनाऱ्याला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हेच मैयाकडे मागणं करायचं आहे. आणि आयुष्यामध्ये आपल्या साधू संतांनी सांगितलं बघा. आता इथं प्रत्येकानं आपला आपला अनुभव सांगितला. या ग्रंथानं सुद्धा आपला अनुभव सांगितलेला आहे की मैयाच्या चरणाजवळ मैयाच्या तीरावरती अनेक तीर्थ आहे. कोट्यावधी तीर्थांची संख्या आहे. पावला पावलावरती संत महात्म्यांनी तपश्चर्या साधना केलेली आहे. अनेक ज्या पुराणातल्या गोष्टी आहे त्या या ठिकाणाहून निर्माण झालेल्या आहे बघा. एक मांडव्य ऋषींची कथा तुम्हाला माहिती आहे. मांडव्य ऋषी, हे मांडव्य ऋषी
नर्मदा मैयाच्या तीरावरती त्यांचा आश्रम आहे. आणि आपल्या आश्रमामध्ये साधना ध्यानधारणा करत असताना एक दिवस चोर आले. चोर आले. आता साधूचा स्वभाव आहे, साधूला सर्व सारखेच आहे ना. घाबरलेल्या अवस्थेमध्ये दुपारी चोर आले. त्यांच्या पाठीमागं सैन्य लागलेलं आहे, घामाघूम झालेले आहे आणि एका महात्म्याच्या कुटीमध्ये आलेले महात्मा बसलेले आहे. त्या वेळेला त्या चोरांनी व्याकुळता दाखवली, हात जोडले, महाराज आम्हाला लपायला जागा द्या. सांगितले, दिला असा हात करून. गेले चोर, पाठीमागं लपून बसले. राजाचे सैनिक आले आणि त्या ठिकाणी चोर कुठं गेले म्हणून शोधाशोध सुरू झाली. चोर तर मागच्या दारानं पळून गेले, परंतु जे धनद्रव्य राजाचं लुटून आणलं होतं ते त्या ठिकाणी त्या कुटीमध्ये टाकलं. आता ते मांडव्य ऋषींच्या कुटीमध्ये ते धनद्रव्य सापडल्यानंतर महाराज राजापर्यंत बातमी गेली आणि राजानं आदेश दिला, जो कोणी ऋषी महात्मा असेल त्यानं 100% चोरी केलेली आहे, त्याला पकडून माझ्याकडे आणा. आणि मग त्या ठिकाणी पकडण्यात आलं महाराज. आणि त्या ऋषींना सुळावर देण्याची शिक्षा दिली राजानं. आता शासन आहे, सत्ता आहे, सत्ता संपत्ती तारुण्य या तिन्ही गोष्टी आहे. सुळावर दिलं राजाला, मांडवी ऋषीला. आणि सुळावर दिल्यानंतर तो जो सूळ आहे तो अर्ध्या शरीरामध्ये रुतल्या गेला महाराज. अर्ध्या शरीरामध्ये तो सूळ रुतल्या गेला, परंतु तो पूर्ण शरीरामध्ये का जात नाही याच्यासाठी ठेवण्यात आलं त्या सुळावरती. जोपर्यंत मृत्यू होत नाही, मृत्यूदंड आहे, तोपर्यंत ठेवण्यात आलं. या महात्म्यानं आत्मपरीक्षण केलं. या महात्म्यानं चिंतन केलं की आपल्याकडून या जन्मात तर काहीतरी पाप घडलं नसेल, तर या जन्मात काही नव्हतं. मग मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात, तर एका जन्मामध्ये याच मांडव्य ऋषीनं एका भ्रमराच्या गुदद्वारामध्ये काटा टोचलेला होता. भ्रमर पकडला आणि त्याच्या गुदद्वारामध्ये काटा टोचला होता. तो भ्रमर आधम मेला झालेला होता. त्या भ्रमरानं शाप दिलेला होता, बाबा वाईट कर्म केलं ना, एक जन्मामध्ये तुला याचा भोग चुकवावा लागेल. आणि मग तो हिशोब या जन्मामध्ये आहे. आता पूर्ण शरीरही त्या ठिकाणी खंडित होत नाही त्या सुळानं. त्याच गावामध्ये एक घटना घडली. एक अत्यंत आजारी पडलेला रोगी मनुष्य आहे, पण त्याची जी धर्मपत्नी आहे ती सत्वशील आहे आणि ती पतिव्रता आहे. ती अशी पतिव्रता आहे, एवढी कडक आहे की ती त्या आपल्या पतीला बरं करण्यासाठी प्रयत्न करते. आपल्या खांद्यावरती घेऊन ती ज्या वेळेला जात होती त्या पतिदेवाला, त्या वेळेला ते जे पेशंट होतं, तिचा जो पती होता, त्याचा धक्का लागला त्या सुळाला आणि वेदना झाल्या कोणाला? मांडव्य ऋषीला. अत्यंत व्याकुळ झाला, तळमळ झाली अंतकरणामध्ये आणि लाही लाही झाला जीव. त्या वेळेला त्या मांडव्य ऋषीने शाप दिला, ज्याचा कोणाचा मला धक्का लागला असेल, सकाळी सूर्य उदय झाल्याबरोबर त्याचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. आता ऋषीचा शाप आहे, सूर्य उगवणार तर हा मरणार. हे कळालं धर्मपत्नीला. आणि धर्मपत्नीला समजल्यानंतर, त्या धर्मपत्नी अशी होती महाराज, ती पवित्रता होती, तेवढी पतिव्रता होती. त्या धर्मपत्नीनं शपथ घेतली आणि सूर्यनारायणाची आराधना केली आणि सांगितलं, हे सूर्यनारायणा, जर मी आतापर्यंत त्या ठिकाणी पतिव्रता धर्माचं पालन केलेलं असेल, तर मी एक पतिव्रता तुला आदेश करते, उद्या तू उगवायचंच नाही, उगवायचंच नाही. असं म्हणल्यानंतर सूर्य थांबला नव्हता, सूर्य जाग्यावर थांबला. बघा, महाराष्ट्राच्या या मातीमध्ये अशा काही पतिव्रता होऊन गेले महाराज. तुम्ही सत्यवान ऐकला, तुम्ही सावित्री ऐकली, सत्यवान सावित्री. वटवृक्षाला आपण त्या ठिकाणी दोरा गुंडाळतो, पूजन करतो, वटवृक्षाचं पूजन करतो. आणि महाराज
आपल्या पतिदेवासाठी काय मागतो? हाच पती मला झोपल्या काय? हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा हे मागतो की नाही आपण? तुम्ही कथा जर ऐकली तर सत्यवान आणला कोणी? सावित्रीनं यमाच्या ताब्यातून सत्यवानाला आणलं सावित्रीनं. ही तुम्ही पुराणातली कथा ऐकली, पण तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक सावित्री जन्माला आली होती हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. ती सावित्री मला तुम्हाला सांगायची आहे. एक गरीब कुटुंब, ऐका 2 मिनिटं वेळ घेतो. गरीब कुटुंब, 3 मुली, जमीन जुमला काही नाही, लोकांचं कामधंदा करायचं नवरा बायको ना, आणि कशी तरी मुलींचे लग्न केले. मुलींचं चांगलं झालं मुलींचं. आणि मग होते तेवढे पैसे त्या ठिकाणी कशात खर्च झाले? लग्नामध्ये खर्च झाले. मध्ये असा धोंड्याचा महिना आला, धोंड्यात खर्च झाले. आणि सगळं जे भांडवल आहे आपलं आता ते भांडवल संपलं. मग नवरा बायकोनं काम करायचं, कष्ट करायचं आणि पोटापुरतं मिळवायचं. ऐका, अशी परिस्थिती त्यावेळेला एक दिवस त्या व्यक्तीच्या छातीमध्ये दुखायला लागलं. तिनं गावातल्या डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी तात्पुरता इलाज केला. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल. मग तिच्याकडं शेजारी पाजारी 500-1000 रुपये उसने घेतले आणि तालुक्याच्या ठिकाणी गेली. तालुक्याच्या ठिकाणी 2 टेस्ट करण्यात आल्या. त्यांनी सांगितलं तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल. जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल म्हटल्यानंतर हिनं पाहुण्यारावळ्यांना फोन केले, 4-5 हजार रुपये कसे तरी जमा केले आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या नवऱ्याला घेऊन गेली. तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी टेस्ट करायला लावल्या. त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं. सांगितलं साहेब टेस्ट काय असतो हे टेस्ट? तुम्ही टेस्ट करायला लावता. अहो कसे तरी 2-4 हजार रुपये जमवले, उसने पासने आणले, नवऱ्याला इथपर्यंत आणलं. कुठून आणणार मी पैसे? त्यावेळेला कसं तरी डॉक्टरांनी सहकार्य केलं आणि एक टेस्ट त्या ठिकाणी केली आणि त्या बाईला बोलावण्यात आलं. पेशंटला बाहेर बसवायला सांगितलं आणि कॅबिनमध्ये डॉक्टरांनी सांगितलं हे बघ ताई, तू गंज बहिणीसारखी आमच्या, परंतु तुझ्या नवऱ्याचं 4-5 दिवसामध्ये अर्जंट ऑपरेशन करावं लागतं आणि ऑपरेशनचा खर्च आहे 5 लाख रुपये आणि ते ऑपरेशन जर झालं नाही तर तुझा नवरा जाणार आहे. हे ज्या वेळेला त्या माऊलीनं ऐकलं पायाखालची वाळू सरकली. अहो 3000, 4000, 2000 रुपये उसने पासने करून आणले आणि नवरा आज डॉक्टर साहेब सांगता की तुझा नवरा जाणार आहे. साहेब तुमच्या बहिणीसारखी नव, काहीतरी मार्ग सांगा ना मला. त्यावेळेला सांगितलं ताई, अगं तू बहिणीचं नातं लावलं म्हणून मी डॉक्टर भाऊ तुझा, पण मी या ठिकाणी ड्युटी करतोय ग, माझ्यावरती जबाबदारी आहे. पण माझ्या पगारातून 1 लाख रुपये मी कमी करेल, पण 4 लाख रुपये तुला त्या ठिकाणी ऑपरेशनचे भरावे लागणार आहे ताई. आता काय करायचं म्हटल्यानंतर पायाखालची वाळू सरकलेली आहे. जाऊन लगेच नवऱ्याला सांगावं तरी त्या ठिकाणी तो टिकणार नाही म्हणून विचार करत बसली. चहा बटर आणून दिलं नवऱ्याला आणि बाहेर टेबलवरती बसली. विचार करते, डोळ्यातून घळघळा अश्रू येत आहेत. त्यावेळेला मात्र कुणीतरी कालचा पेपर आणलेला होता. तारीख वाचली, जुनी 7वी झालेली होती आणि त्या मेन पानावरती एक हेडिंग आलेली होती, 12 मॅरेथॉन भरणार आहे. म्हणजे पळण्याची शर्यत. जो कोणी 12 किलोमीटर 14 किलोमीटर सलग पळेल, धावेल आणि 1 नंबरनं जिंकेल त्यांना 5 लाख रुपयाचं बक्षीस आहे. ती ज्या वेळेला बातमी तिनं ऐकली, वीज चमकवीत तसे डोळे तिचे चमकले. ताड दिशी उभी राहिली, कंबराला पदर खोचला आणि नवऱ्याकडे गेली. सांगितलं हे बघा, तुम्हाला 4 दिवस इथं थांबायचंय, मी जाऊन येते, पाहुणे मंडळीकडून चक्कर मारून येते, मी जाऊन येते. 4 दिवस शपथ आहे मला, तुम्हाला माझी, 4 दिवस तुम्ही या ठिकाणी थांबायचंय. जशी गेली तशी
त्या पत्त्यावरती गेली आणि तिथं काही अधिकारी बसलेले होते नाव नोंदणी करण्यासाठी. त्यावेळेला सांगितलं कधी आहे शर्यत? उद्या शर्यत आहे. काय करायचं काकू, काय करायचं? अहो मला भाग घ्यायचा या पळण्याच्या धावण्याच्या शर्यतीमध्ये, मला भाग घ्यायचा. सगळे एकमेकाकडे पाहत होते, हसत होते. वय वर्ष 65, नाव आहे लताबाई भगवान करे, 65 वर्षाचं वय आहे. आणि त्या ठिकाणी नाव नोंदणी करून दिली. अधिकाऱ्यांनी सांगितलं घ्या नाव लिहून, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता शर्यत सुरू होणार आहे. सगळे सुटाबुटामध्ये धावणारे त्या ठिकाणी गडी आहे, महिला आहे, स्पोर्टचे बुट घातलेले आहे. परंतु या लताबाईच्या पायामध्ये चप्पल नाही. धावली होती आतापर्यंत, पळाली होती आतापर्यंत, पण कशासाठी? संसाराचे थिगळं जोडण्यासाठी पळाली होती जनावरांच्या पाठीमाग. संसार करण्यासाठी पळाली होती शेतामध्ये नांगराच्या पाठीमाग. पण आज पळत होती शर्यतीमध्ये, धावणार होती. सर्व उभे राहिले, सर्व नियम सांगण्यात आले. लताबाईनं पदर खोचला. 1 2 3 शिट्टी वाजली, सगळे निघाले, धावतायत. लताबाई एका स्पीडनं पळत होती, सारखी पळत होती, सारखी पळत होती, सारखी पळत होती. काहीतरी आणि कितीतरी त्या ठिकाणी गडी पाठीमागं राहत होते. कोणी थकत होतं, कोणी बसत होतं, कोणी थंड पेय घेत होतं. परंतु ही फक्त धावत होती, पळत होती, पळत होती. 14 किलोमीटरला फक्त 500 मीटर जवळ राहिले. त्यावेळेला 4 परीक्षक बरोबर आहे. आणि शेवटी ध्यास एकच होता, मला जिंकायचंय, मला जिंकायचंय, मला जिंकायचंय. आणि पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, त्या बारामती मॅरेथॉनची विजेती ठरली लता भगवान करे. ₹5,00,000 बक्षीस जिंकलं महाराज. ज्या वेळेला न्यूजवाले, सगळे चॅनलवाले तिच्या भोवती जमा झाले आणि तिला प्रश्न विचारण्यात आला, ताई काकू तुझं वय 65 वर्षाचं आहे, तुझ्यापेक्षा कितीतरी धावणारे त्या ठिकाणी स्पर्धक होते, परंतु जिंकलीच कशी? जिंकलीच कशी त्याचं उत्तर सांग. तिनं सांगितलं, मला जिंकण्याशी घेणं देणं नव्हतं, मला जिंकायचं होतं. मला काहीच दिसत नव्हतं, मला फक्त दिसत होता माझा नवरा आणि मला दिसत होतं माझं कुंकू. माझं कुंकू मला वाचवायचं होतं, म्हणून धावले, म्हणून जिंकले. ही महाराष्ट्रातली सावित्री आहे. अशा अनेक सावित्र्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. ज्या पतिव्रता आहे त्या ठिकाणी मांडव्य ऋषीनं शाप दिला, उद्या सकाळी सूर्य उदय झाल्यानंतर ज्या व्यक्तीचा मला धक्का लागलेला आहे त्याचा मृत्यू होईल. त्याच्या पत्नीनं त्या ठिकाणी सूर्यनारायणाला थांबवलं, हा आदेश दिला महाराज. आणि मग सूर्यनारायणाला आदेश दिल्यानंतर अंधार सगळीकडं. आणि मग या सृष्टीचं जे चलन वलन आहे महाराज, हे भगवान परमात्म्यानं जे विश्व निर्माण केलेलं आहे, याला प्रत्येकाला वेळ मर्यादा आहे. ती वेळ मर्यादा त्या ठिकाणी संपुष्टात येऊ लागली. आणि मग पंचायत पडली सगळ्या देवतांना. नर्मदा मैयाची प्रार्थना केली, मैया आता काहीतरी करा. मैयानं माता अनुसयाला आदेश दिला. असूया आणि अनुसया. अनुसया कोण? अनुसया माता म्हणजे भगवान अत्रि ऋषींची धर्मपत्नी अनुसया. बघा, अनुसया आणि असूया हे 2 शब्द आहे. असूया म्हणजे द्वेषयुक्त आणि अनुसया म्हणजे द्वेषरहित. अंतकरणामध्ये कुठलाच द्वेष शिल्लक राहिला नाही, तिला अनुसया म्हणतात. अत्रि म्हणजे कोण? त्रिगुणाच्या पलीकडे ज्यांची अवस्था आहे त्यांना अत्रि म्हणतात. अत्रि म्हणजे कोण? रजगुण, तमगुण, सत्वगुण या तिन्हीच्या पलीकडं जे आहे त्यांना अत्रि म्हणतात.
अत्री आणि अनुसया यांच्या पोटी येतात ब्रह्मा विष्णू आणि महेश. भगवान दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रीकरण आहे. अशी अनुसया माता, त्या अनुसया मातेनं काय केलं? अनुसया मातेनं सूर्यनारायणाला उगवायला लावलं महाराज. नर्मदा मैयाच्या कृपा आशीर्वादानं मांडव्य ऋषींचा शाप सुद्धा त्या ठिकाणी काय ठरला? खोटा ठरला. अशी कृपा आहे. मग आम्ही किती पाप केलेलं असेल, किती पातक केलेलं असेल महाराज, आम्ही मागच्या जन्मात कोण होतो? या जन्मात कोण आहे, मागच्या जन्मात कोण होतो हे माहित नाही. परंतु आमच्याकडून जे कळत न कळत जे काही घडलेलं असेल, त्या सगळ्या पातकांची होळी करण्याचं सामर्थ्य जिच्यात आहे ती आमची मैया नर्मदा आहे. म्हणून मैयेचं स्मरण करायचं. मी नेहमी सांगत असतो काका, आजही सांगतो, जाता जाता माझे काही 2-4 महत्वाचे वाक्य. मी काही एवढा मोठा विद्वान नाही की तुम्हाला खूप ज्ञानाच्या गोष्टी सांगेल, पण 2-3 गोष्टी महत्वाच्या माझ्या घेऊन जा. या कथेचा सार म्हणून त्या घेऊन जा. बघा, आपल्यासाठी वेळ द्या, स्वतःसाठी. जगासाठी वेळ किती देता आपण? प्रपंचासाठी, संसारासाठी, सर्वांसाठी वेळ देतो, समाजासाठी वेळ देतो, गावासाठी वेळ देतो. स्वतःसाठी वेळ द्यावा, कारण वेळ अमूल्य आहे महाराज. वेळेची किंमत होऊ शकत नाही अशी वेळ आहे. 10 मिनिटं स्वतःसाठी वेळ द्यावी, एकांतात बसावं. आणि महाराज, जे नयन जे आहे, जे डोळे आहे ते बंद करावे. डोळे बंद केले की बाह्य जगाचा विसर पडावा आणि अंतकरणातल्या जगामध्ये आपण त्या ठिकाणी व्यापकत्वानं पाहावं आत काय दडलेलं आहे. कारण या चित्तामध्ये मल, विक्षेप आणि आवरण नावाचे दोष सांगितलेले आहे. आणि जोपर्यंत चित्त निर्मळ होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा मैया त्या ठिकाणी वास्तव्याला येणार नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. ओ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. हे मोदी गोपाळ हे तेथे, हे मोदी गोपाळ हे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. हो नर्मदा मैया की. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ.
निर्मळ झालेल्या चित्तामध्ये भगवान परमात्मा येऊन राहतो. पण अगोदर चित्त निर्माण झालं पाहिजे, त्याच्यामध्ये मल विक्षेप आवरण आहे. एक जणांनी विहीर खाल्ली आमच्या तिकडं दादा, एक जणांनी विहीर खाल्ली, विहीर खोदली, 7 परस विहिरीचं काम झालं, पाणी लागलं. पण आता आमच्याकडे एक प्रथा आहे, पाणी पूजन करतात, ते पाणी झाकून ठेवतात. आणि एखादा महात्मा आला, साधू आले एखादे की त्यांच्या हाताने पूजन करून घेतात. त्याला पाणी लागलं बऱ्यापैकी, त्यांनी ते झाकून ठेवलं महाराज व्यवस्थितरित्यानं. मग महात्म्यांची वाट पाहू लागला. 3-4 दिवसांनी एक महात्मे आले महाराज, आणि ते आल्यानंतर त्यांना म्हणले ते पाणी पूजन करायचं आपल्याला. ते महात्मे म्हणले 2-3 दिवस मुहूर्त नाही. मग आता एक काम करा 2-3 दिवसांनी तारीख आहे मुहूर्त. मग ते घरातले माणसं म्हणले महाराज मग तुमचे तरी कुठं पोरं बाळ रडायचे, तुम्हीच राहा इथंच, 2-3 दिवसांनी करू मुहूर्त. थांबले महाराज. पण त्या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये काय झालं, 2 कुत्र्यांचे झाले भांडणं, आणि ती विहिरीच्या कडाला झाली. जसे गेले दोन्ही कुत्रे पडले त्या विहिरीमध्ये, पडले तसे ते पाण्यामध्ये फुगले, आणि फुगल्यानंतर ते फुटले, खराब झालं ते पाणी. आणि मग मुहूर्त निघाला, आणि त्या मुहूर्ताच्या वेळेला त्या ठिकाणी म्हणले आता नवं पाणी आणा ना. ते नवं पाणी आणलं, पाण्याचा वास यायला लागला. ते म्हणले महाराज पाण्याचा वास यायला लागला, एक काम करा पाणी उपसून टाका, उद्या पूजा करू म्हणते. लावले मोटर, पाणी उपसून टाकलं, उद्या पूजा. दुसऱ्या दिवशी पाणी आणलं, त्याचाही वास यायला लागला. 3-4 दिवस ते पाणी आणल्यानंतर त्याचा वास यायला लागला महाराज. आता ते म्हणले पाणी उपसलं का, पाणी उपसून टाकलं. म्हणले मग वास कसं काय येतो. त्या महात्म्याला वाटलं काहीतरी दाल में कुछ काला आहे. मग त्यानं सांगितलं का हो तुम्ही पाणी उपसून टाकलं, परंतु त्या विहिरीत पडलेले कुत्रे काढले. ते म्हणले नाही, ते कुत्रे तसेच. मग विहिरीत पडलेले कुत्रे जर तसेच सडलेले असन, तुम्ही किती वेळेला पाणी उपसून टाकलं तरी त्या ठिकाणी त्याचा वास आल्याशिवाय राहणार नाही. याचाच अर्थ काय, चित्त जोपर्यंत आपलं मलिन आहे, मलिन चित्त जर असेल, मल विक्षेपावर नाही. मल म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालं की याला जळजळ होणे. मल म्हणजे काय, एक जणाचं पोट दुखायला लागलं, डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणे पोट कधीपासून दुखत, म्हणे शेजाऱ्याच्या जेसीबीची पूजा झाल्यापासून. याला काय म्हणतात, मल नावाचा दोष आहे, एक विक्षेप नावाचा दोष आहे जो चंचल आहे, आणि एक त्या ठिकाणी आवरण नावाचा दोष आहे जो अज्ञानानं झाकल्या जातो. ज्ञान वेगळं आहे, परंतु अज्ञान काय करतं, वरून अंधकार टाकतं. मग मल विक्षेप आवरण एकदा गेले की मग महाराजांनी सांगितलं तसं योनी गोपाळ राहे तेथे, तेथे भगवान परमात्मा वास करतो, वास्तव्य करतो, आणि मैया आपल्यावरती कृपा करते. याच्यासाठी आपल्याला काय करणं आहे, रोज नित्य नियमानं शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध भाव झाला मग भगवान परमात्मा दूर नाही. नित्य नियमानं त्याचं स्मरण करायचं, त्या मैयेचं स्नान करायचं. महाराज नाही आपण शरीरानं जाऊ शकत, मग काय करायचं, मानसिक पूजा करायची. महाराज तिथं जे शिवलिंग आहे त्या शिवालयामध्ये जायचं, बघायचं पहाटची वेळ आहे, आज आपण लवकर उठलो, त्या ठिकाणी नर्मदा मैयाचं स्नान केलं, जल घेतलं, आणि भगवान शिवालयामध्ये त्या ठिकाणी आपण गेलो, आपल्या हातामध्ये बिल्वपत्र आहे, आणि महाराज आपण पूजन केलं त्या महादेवाचं. एकांत आहे, सुंदर वातावरण आहे, भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये, त्या शिवालयामध्ये ओम असा आवाज आपल्या कानात गुंजायला लागला, यायला लागलेला आहे आवाज. असं मनानं रोज जर गेलो तर आपण खूप मोठं पुण्य पदरात पडून घेतलं बघा. एक शारीरिक परिक्रमा आहे, एक मानसिक परिक्रमा आहे बघा. ज्याचं शरीर धडधाकट आहे, चांगलं आहे, आणि मनाची तयारी असावी लागते त्याला. पहिलं काका काय, मनाची तयारी जर नसेल, मनानं तयारी केली पाहिजे. नाही मी जाणार, काही झालं तरी चालेल. काकांनी सांगितलं की बोटाला अक्षरशः ठेच लागलेली होती, रक्त गळत होतं, पण तरी देखील मनाची तयारी होती, ती महत्वाची आहे. बरीच मंडळी परिक्रमा अर्धी करतात, अर्ध्या परिक्रमेतूनही वापिस येतात. मनाची तयारी खचलेली असते, परंतु ज्याच्या अंतकरणाची तयारी, मनाची तयारी झालेली आहे, काही झालं तरी चालेल, पण माझी मैया मला विसरणार नाही, मी मैयेला विसरणार नाही, मैया तुला सोडून मी आता राहू शकत नाही, अशा अंतकरणामध्ये तीव्र जिज्ञासा भावना निर्माण झाली की ती मैया आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. आई आहे ती. मग आपलं आपल्याला समजलं, आपलं स्वहित आहे त्याच्यात, स्वतःच हित आहे.
बघा ज्ञानोबरायांचे एक शब्द आहे, आपुले आपण. हा, आपुले आपण करा सोडवण आणि संसार बंधन थोडा वेग. मग काही म्हणले मला संसार बंधन थोडा वेग म्हणजे संसार द्या सोडून, आणि आपुले आपण सोडवण तशी नाही. मग आपुले आपल्यालाच परमार्थ केला तर तो आपल्यालाच कामा येतो, करावा लागतो. तो अट्टाहासानं प्रयत्नानं करावा लागतो. संसार हा होत असतो, परमार्थ अट्टाहासानं ध्यासानं करावा लागतो, आणि ते पुण्य आपल्यालाच कामं येणार आहे. म्हणून आपल्यासाठी वेळ द्या, पहिला नियम. स्वतःसाठी वेळ द्या. आणि आणखीन ज्यांना हृदयाचे आजार आहे, हृदयाचे आजार खूप वाढले. आता कुणी त्या ठिकाणी एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी करून पाहिली तर त्या ठिकाणी ब्लॉकेज सांगतातच. असे कितीतरी पेशंट दाखवतो मी तुम्हाला जे ठणठणीत गेले. आमच्या तिथं पेशंटला भेटायला आलेलं, पेशंटला भेटण्यासाठी आलेलं पेशंट त्याला ॲडमिट केलं. पेशंटला भेटायला आलेलं पेशंट ते ॲडमिट. कशामुळं? धसका घेतला त्यानं त्याचा. म्हणजे प्रत्येकाला या गोष्टी आता इथून पुढच्या काळात होणार आहे. तेलकट तुपकट सगळं आहारामध्ये आहार बदल झालेला आहे. त्याच्यामुळं या गोष्टी जर टाळायच्या असेल, हृदयामध्ये जर पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करायची असेल तर आपण किमान विठ्ठल नामाचा जप केला पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे. कारण विठ्ठल नामातला मधला जो ठ आहे तो हृदयावरती आदळतो, त्याच्यातून ऊर्जा निर्माण होते. हे विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा माझा सर्वांनी माझा माझा विठ्ठला माझा माझा माझा, हरी बोल. विठ्ठल माझा मी विठ्ठला. हो विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हरी बोल. हरी बोल. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. तो भगवान परमात्मा माझा आहे आणि मी त्याचा आहे. जोपर्यंत आम्ही त्याला माझं म्हणत नाही तोपर्यंत तो आमच्या जवळ येणार नाही. शाळेतली घटना सर्वांना माहिती आहे. हा कोणाचा नकाशा आहे असं विचारलं होतं सगळ्या विद्यार्थ्यांना. नकाशा कशाचा आहे? कुणी सांगितलं इंडियाचा आहे, कुणी सांगितलं भारताचा आहे, कुणी सांगितलं भरतखंडे, अनेक नावं सांगितले महाराज. पण ज्या वेळेला लोकमान्य टिळक उभे राहिले त्यांनी सांगितलं हा नकाशा माझ्या देशाचा नकाशा आहे आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. माझा शब्द आपुलकीचं नातं घेऊन येत असतो त्या भगवान परमात्म्या बरोबर. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू भव नदीत. असं नातं त्या मयेबरोबर भगवान परमात्म्या बरोबर आपण लावावं, जोडावं. आपलं अधिष्ठान, आपलं त्या ठिकाणी आराध्य असावं. पहिली गोष्ट नर्मदा मैया काय शिकवते? वैराग्य. परिक्रमा मानसिक करा, शारीरिक करा आणि मयेविषयी ऐका. वैराग्य निर्माण करते महाराज. मी काल बोललो होतो की संसाराचं फळ एक दिवस तुका म्हणायचे आश्रमाचे फळन परमपद बळ वैराग्याचे. वैराग्याचं बळ जर असेल तर संसार हा सोपा आणि सुलभ वाटत असतो. आणि म्हणून समाजामध्ये वावरत असताना बघा आपण किती श्रीमंत आहोत याला महत्व नाही. प्रापंचिक दृष्टीने त्याला महत्व आहे, प्रपंचाच्या दृष्टीनं श्रीमंतीला महत्व आहे. परंतु अध्यात्माच्या दृष्टीनं आपण आपली परमार्थातली उंची किती आहे हे महत्वाचं आहे. आपला गंगागिरी महाराजांचा जो फड आहे, आपला गंगागिरी बाबांचा जो परिसर आहे, इथं प्रापंचिक परिस्थिती पाहिल्या जात नाही हो, इथं अंतकरणाची अवस्था पाहिल्या जाते. असा आपला फड आहे, असा परमार्थ आहे. इथं जुना एखादा वारकरी असेल तर आमच्यासारखे हजार कीर्तनकाराला त्याच्या पायावरती वाकावं लागतो. वारकरी साधा टाळकरी, तो टाळकरी म्हणतो मला काहीच माहीत नाही, मला काहीच माहीत नाही, फक्त गंगागिरी बाबांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दोन्ही टायमाचा प्रहारा उभा राहून 3-3 तास वेळ देणं एवढंच मला माहिती आहे. महत्वाचं आहे. अंतकरणाची अवस्था पाहिली जाते बघा. म्हणून प्रपंचिक दृष्टीनं आपण किती श्रीमंत याला महत्व आहे, प्रपंचाच्या दृष्टीनं, भौतिक दृष्टीनं. आणि प्रपंचाच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला जर महत्व श्रीमंतीचं वाढवायचं असेल, बघा एखादा उंच माणूस आहे, तो किती उंच आहे? उंच उंच माणसांमध्ये तो जर फिरत राहिला त्याच्या उंचीची किंमत कळणार नाही. पण उंच माणूस ज्या दिवशी बुटक्या लोकांमध्ये येऊन उभा राहील त्यावेळेला त्याची उंची खरी कळत असते. तसं श्रीमंत माणूस किती श्रीमंत आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्या श्रीमंतानं कधीतरी त्या ठिकाणी गरिबामध्ये आलं पाहिजे. श्रीमंतानं गरिबामध्ये आलं पाहिजे. गरिबाच्या मुलीचं लग्न होतं, एकुलती एक मुलगी, पण ऊसतोड कामगार आहे, त्याच्या मुलीचं लग्न धरलं. ऊसतोड कामगार आहे पण खूप इमानदार आहे, खूप इमानदारी आहे. आणि तो इमानदारीनं काम करत होता, पण त्याचा जो मित्र होता तो मुख्यमंत्री झालेला होता. मग त्यानं पत्रिका छापल्या महाराज. आता ऊसतोड कामगाराच्या मुलीचं लग्न म्हटल्यानंतर सारं 1 लाखाच्या आतमध्ये 80,000मध्ये सगळं लग्न उरकायचं. त्याच्यात पातळ पत्रिका छापण्यात आल्या आणि त्या पत्रिकेवरती नावं टाकण्यात आले, परंतु आपल्या मित्राचं नाव टाकावं, माननीय मुख्यमंत्री साहेब. आणि पत्रिका लिहिताना सुद्धा अशी खालून कागद फाटत होता, अशी हलकी पत्रिका होती. पेन थरथरत होता, कारण आपल्या मित्राला पत्रिका द्यायची आहे. जरी एका ताटात जेवणार होता, परंतु आज मुख्यमंत्री आहे ना. आणि मग अशा वेळेला द्यावी की नाही पत्रिका, लिहावी की नाही, पण सांगितलं जाऊ द्या, मित्र आहे ना, नाही आला तर नाही आला, परंतु पत्रिका तर देऊ ना. लिहिलं माननीय मुख्यमंत्री साहेब. आणि ज्या वेळेला पत्रिका दिली महाराज, पत्रिका टोपलं भर पत्रिका पडलेल्या होत्या, मुख्यमंत्री साहेब बसलेले होते. एक एक पत्रिका 25-25, 50-50 हजाराची होती. साहेब नुसते डोळ्यानं पाहत होते आणि बाजूला टाकत होते. परंतु
ज्या वेळेला इथे गरीब पत्रिका आली महाराज आणि त्या पत्रिकेवरती आडनाव साहेबांना पाहिलं, ते आडनाव ओळखीचं वाटलं म्हणून मुलीच्या बापाचं नाव पाहिलं तर मुलीच्या बापाचं नाव रामभाऊ निघालं आणि रामभाऊ नाव लक्षात आल्याबरोबर साहेबाच्या लक्षात आलं की अरे हे नाव जे आहे ना ते माझ्या मित्राचं नाव आहे, हे नक्की 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 त्याच्याच मुलीचं लग्न आहे, त्याच्याच मुलीचं लग्न आहे. आणि मग त्या ठिकाणी लक्षात आलं, ती पत्रिका बाजूला ठेवली साहेबांनी आणि ते त्या दिवसाचे सगळे कार्यक्रम रद्द. सांगितलं की मला त्या दिवशी काम आहे, बाकीचे कामं सगळे रद्द. आता याच्या मनात नाही ध्यानात नाही, छोटासा मंडप घातलेला आहे, सकाळपासून हात जोडतोय, या बसा या बसा, पाहुणे येत आहेत, सत्कार समारंभ छोटा मोठा टोपी टायवल घालून आणि त्या ठिकाणी सत्कार समारंभ चाललाय. बरोबर 11:15 वाजता त्या ठिकाणी गाड्यांचे हॉर्न वाजू लागले आणि त्या ठिकाणी साहेबांच्या गाड्यांचा आवाज येऊ लागला. भला मोठा ताफा आणि त्या गावाकडे येऊन ठेपला. त्या गावामध्ये त्या गाड्या आल्यानंतर त्या ठिकाणी त्या रामभाऊच्या दाराच्या तोंडी उभ्या राहिल्या. थरथर थरथर कापू लागला. का? कारण मुख्यमंत्र्याच्या गाड्या आहे, एवढी सिक्युरिटी आहे बरोबर. आणि ज्या वेळेला थरथर थरथर कापतोय महाराज, पण विलाज नाही, पुढे गेला, हात जोडले, थरथर थरथर हात जोडलेले आहे. साहेब खाली उतरले, साहेबांनी सगळी सिक्युरिटी बाजूला केली आणि साहेबांनी त्या रामभाऊच्या गळ्यात हात टाकला आणि त्या ठिकाणी मंडपात येऊन खुर्च्या टाकल्या बसण्यासाठी 2 साहेबही बसले, रामभाऊ बसलेला आहे. आणि त्या वेळेला सत्कार समारंभ उरकून घेऊ असं रामभाऊ वारंवार म्हणतोय. साहेबांना एकच सांगितलं, हे बघ रामभाऊ, मी मुख्यमंत्री आहे राज्याचा, तुझ्यासाठी मी फक्त तुझा मित्र आहे. अरे हे लग्न तुझ्या मुलीचं नसून हे लग्न माझ्या पुतणीचं आहे आणि म्हणून मी तुला शब्द देतो, तू जरी सत्कार करून मला काढून देण्याच्या तयारीत असेल तर हा मुख्यमंत्री तुला शब्द देतो, मी इथून 5-6 वाजेपर्यंत माझी ताई वाटी लावल्याशिवाय जाणार नाही. हा मुख्यमंत्र्याचा तुला शब्द आहे. म्हणजे आपली श्रीमंती दाखवण्यासाठी श्रीमंत माणसानं कधीतरी गरिबामध्ये आलं पाहिजे, तर त्याचं मोठेपण आहे. समाजामध्ये वागवताना आम्हाला ही नियम पाळायचे आहे बघा. कारण मैयेकडे जाताना नम्रता असावी, साधूकडे जाताना, संतांकडे जाताना, मंदिरामध्ये जाताना नम्रता असावी. कारण जीवनामध्ये जो दुःख सहन करतो तो मोठा होत असतो. मला एक जण पूजाला बोलवलं होतं. आता सगळेच लोक उद्घाटनाला बोलवतात, कोणी शोरूमच्या उद्घाटनासाठी बोलवतात, कोणी हॉटेलच्या उद्घाटनासाठी. इथं हॉटेल मालक सद्गुरूचे मालक दादा उपस्थित आहे, कोणी ट्रॅक्टरचे शोरूमवाले ते उपस्थित आहे. मोठमोठ्या कार्यक्रमासाठी सर्व बोलावतात, पण मला एक ज्या ठिकाणी मला बोलावून आलं महाराज, कोणाचं माहिती आहे का महाराज, आपल्याला नवीन उद्घाटन करायचंय. कोणाचं? अहो ते हे कुऱ्हाडी वगैरे विळे बनवतात त्या लोकांना काय म्हणतात, हां घिसाडी महाराज, त्यांचं मला त्या ठिकाणी बोलावून आलं. महाराज अहो आमचं गरिबाचं उद्घाटन करशान का हो? म्हणलं नक्की. काय केलं? काहीच नाही केलं महाराज. आम्ही ना त्या दुकानाला नवीन पाल बनवला महाराज, बारदान बनवलं आम्ही, नवीन दोऱ्या नवीन बनवल्या महाराज, तुमच्या हातानं उद्घाटन करायचं. आलो मी, आता मला त्याच रूटनं जायचं होतं. गेलो, तिथं गेल्यानंतर खाली उतरलो, ती माऊली ते कुंकू हळद कुंकू घेऊन उभी होती. आता मी घेतलं ते आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी मी जसं कुंकू घेतलं तसं मी घणाला लावायला सुरुवात केली. तेवढ्यात तो पळत आला, थांबा महाराज, अगोदर कुंकू घणाला नाही लावायचं महाराज, हळद कुंकू घणाला नाही लावायचं महाराज, अगोदर पूजा घणाची नाही महाराज, हातोडीची सुद्धा पूजा नाही महाराज, मग छन्नीची पूजा. अहो छन्नीची सुद्धा पूजा नाही महाराज, अगोदर पूजा छन्नीची नाही, अगोदर पूजा हातोडीची नाही, अगोदर पूजा या घनाची नाही. कारण हे घाव घालणारी आहे, पूजा यांची नाही महाराज, पूजा या आयरणीची अगोदर. कारण या आयरणीनं महाराज, या आयरणीनं, ही आयरन आताची नाही महाराज, ही आयरन आमच्या पंजोबानं घेतली महाराज.
आमच्या पंजोबानं त्याच्यावर काम केलं, आमच्या आजोबानं त्याच्यावर काम केलं, माझ्या वडिलांनी त्याच्यावर काम केलं आणि मी सुद्धा त्याच्यावरती पोट भरतो महाराज. या आयरनीनं एवढे घाव सहन केले म्हणून अगोदर पूजा छन्नीची नाही, अगोदर पूजा घनाची नाही, अगोदर पूजा बाकीच्या गोष्टींची नाही, तर अगोदर पूजा सहन करणाऱ्या आयरनीची आहे. या जीवनामध्ये जो परमार्थ क्षेत्रामध्ये सहन करेल ना महाराज, परमार्थामध्ये तुम्हाला अनेक लोक बोलतील, आम्हाला काय बोलत नाही का? आम्हाला बोलतात महाराज. एक जण तर मला म्हणले, महाराज बरं आहे महाराज, जय हरी महाराज, आज कुठे खेळ बोलतात लोक. एक जण तर मला म्हणलं, महाराज तुमचं बरं आहे बा. म्हणलं तुमचं काय झालं? अहो काय गरमट, काय उन्हाळा आणि कांदे जळाले. म्हटलं कांद्याचा मला काय संबंध ते सांग. नाही पण तुमचं बरंच आहे. म्हणलं कसं काय रे? ते म्हणलं पिशीत फेटान खिशेत नोटा. लोक बोलणार आहे महाराज, बोलणाऱ्याचा हात धरता येतो का? बोलणाऱ्याचा हात धरता येत नाही. मग बोलणारे बोलतील, सहन करायला शिका महाराज. मैया अगोदर परीक्षा घेते, 2-5 दिवस सहन करा, सहन करा, सहन करा, अशी परिस्थिती आहे. आणि मैयाच्या तीरावरती अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केल्या, अनेक त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. सगळ्या संप्रदायाचा मैयाशी संबंध आहे बघा. वारकरी संप्रदाय असेल त्याचाही संबंध आहे. एक नाथ संप्रदाय बघा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, ओ मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, हो मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, हरी बोल गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला कैली प्रती गोरक्ष वळला, हा गोरक्ष वळला कैली प्रती गोरक्ष वळला, गोरक्ष वळला कैली प्रती गोरक्ष वळला. भगव्या कपनीवाला, बाबा बंगाल फिरून आला रणात, भगव्या कपनीवाला, बाबा बंगाल फिरून आला वनात, भगव्या कपनीवाला, बाबा बंगाल फिरून आला वनात, भगव्या कपनीवाला. शिवाचे आहे पुत्र, आई कृष्णाशी जपते सूत्र, नाथ भक्तीला ही पवित्र, नाही चालत तंत्र मंत्र, होता बाळाही घाबरी त्याला रणात, भगव्या कपनीवाला, बाबा बंगाल फिरून आला रणात, भगव्या कपनीवाला, बाबा बंगाल फिरून आला वनात, भगव्या कपनीवाला, बाबा बंगाल फिरून आला वनात, भगव्या कपनीवाला. निरंजनाची आरोळी त्याच्या गाठीमध्ये है जोडी, निरंजनाची आरोळी त्याच्या गाठीमध्ये है जोडी, भस्मलावनिया कपाळी बाळ रुद्राक्षाची गडी, आवाज चिमट्याचा हा झाला रणात, भगव्या कपनीवाला, बाबा बंगाल फिरून आला रणात, भगव्या कपनीवाला, बाबा बंगाल फिरून आला रणात, भगव्या कपनीवाला.
बळीचा बळीचा कार्यक्रम देवा बळीचा बळीचा कार्यक्रम देवा बळीचा कार्यक्रम अची बैठक न्यारी वसलाय वारी लईच काढत अची बैठक न्यारी वसलाय वारी लईच काढत देव हा बळीचा 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 कार्यक्रम देवा बळीचा बळीचा कार्यक्रम देवा बळीचा बळीचा कार्यक्रम हातात त्यांच्या चिमटा वाजतोया आवाज त्यांच्या जगात सारा टंका गाजतोया मंदिरी त्यांची रुखवण मूर्ती दिसती लागत मंदिरी त्यांची रुखवण मूर्ती दिसती लागत देवा बळीचा बळीचा कार्यक्रमात देवा बळीचा बळीचा कार्यक्रमात देवा बळीचा बळीचा कार्यक्रमात सर्वांनी टाळी वाजवा. आदरणीय विठ्ठल बाबांनी विठ्ठलनंद महाराज आदरणीय विठ्ठलनंद महाराज यांनी आपल्याला 7 दिवस अगदी आनंद दिलेला आहे म्हणून त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. त्या मैयेनं आमचा स्वीकार करावा, आमच्या मनामध्ये यावं, मैयेच्या मनात यावं, आम्ही त्या ठिकाणी तीर्थयात्रेला यावं हेच मेरी बिनती यही है नर्मदा मैया मेरी बिनती नर्मदा मैया कृपा बरसाए रखना कृपा बरसाए रखना मेरी बिनती यही है नर्मदा मैया मेरी बिनती यही है नर्मदा मैया कृपा बरसाए रखना कृपा बरसाए रखना मेरी विनती है रेवा मैया मेरी विनती है रेवा मैया कृपाए बरसाए रखना कृपाए बरसाए रखना मुझे तेरा ही सहारा रेवा मैया मुझे तेरा ही सहारा नर्मदा मैया कृपा बरसाए रखना कृपा बरसाए रखना कृपा बरसाए रखना मेरी विनती है रेवा मैया मेरी विनती नर्मदा मैया कृपा बरसाए रखना कृपा बरसाए रखना मुझे तेरा ही सहारा नर्मदा मैया कृपा बरसाए रखना कृपा बरसाए रखना मेरी विनती है रेवा मैया मेरी विनती नर्मदा ओ मैया
कृपा बरसाए रखना, कृपा बरसाए रखना। हर हर गंगे हर गंगे हर 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 गंगे हर हर गंगे हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर गंगे हर 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 गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे ओ गंगे हर 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 गंगे हर हर गंगे ओ गंगे हर 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 गंगे 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 मैया नर्मदा मैया नर्मदा मैया नर्मदा मैया मेरी विनती यही है नर्मदा मैया कृपा बरसाए रखना, मुझे तेरा ही सहारा रेवा मैया, मुझे तेरा ही सहारा नर्मदा मैया कृपा बरसाए रखना है, कृपा बरसाए रखना। बोलो नर्मदा मैया की जय। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हे बघा, हेच मागणं मागायचंय आपल्याला मैयाकडं, तुझी आमच्यावरती कृपा राहू दे. आमच्या अज्ञानामुळं एखाद्या वेळेला तुझं स्मरण आम्हाला होणार नाही, परंतु मैया तू या जगताची आई आहे. आणि जसं लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईचे चित्त जसं लेकराला जाणतं ना, त्या लेकराला सोडून आईच्या मनामध्ये दुसरी इच्छा नाही महाराज. व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं, आई वडिलाची एकच इच्छा आहे, माझ्या दादात चांगलं व्हावं, माझ्या दादात चांगलं व्हावं, माझ्या दादात चांगलं व्हावं. याच्यासाठी 3 गाठणीचं लुगडं नेसून रात्रंदिवस लोकांच्या तिथं काम करणारी कोण असते? ती फक्त आईच असते महाराज. तशी या मैयानं आमच्यावरती कृपा करावी आणि आमचं जीवन कृतार्थ होऊन जावं, हीच मैयाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करूया. आपल्या 7 दिवस या ठिकाणी जे झाकी दर्शन दाखवलं आमचे विठ्ठलनंद महाराज, त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. त्याचबरोबर सिंध सायझरवरती आपल्याला आदरणीय दत्तात्रय महाराजांनी खूप गोड सत्संगत केली, त्यांना धन्यवाद आहे. आणि अगदी 10 वर्षाच्या वयापासून तबल्यामध्ये जो ज्यानं जीव ओतलेला आहे, तबलाही त्याच तोलामोलाचा आणि गायन सुद्धा त्याच तोलामोलाचं आमचे सुमितजी महाराज, त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. त्याचबरोबर आमच्याबरोबर नित्य सेवेमध्ये राहणारे आमचे कैलास महाराज फाळके, त्यांना धन्यवाद आहे. आपल्या बेटाचे एकनिष्ठ आणि आपल्या बेटामध्ये सतत नित्यानं संपूर्ण आयुष्यातला वेळ ज्यांनी दिलेला आहे, ते आमचे विक्रमजी महाराज, ज्यांना आम्ही सगळे दादा म्हणतो, त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. त्याचबरोबर गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, ते आदरणीय रावसाहेबजी महाराज वेताळ, त्यांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यांनी सुद्धा 2 दिवस या ठिकाणी आपला वेळ दिलेला आहे. बेटाची एकनिष्ठ आणि त्वमेव माताच्या पिता त्वमेव बंधूच सखा त्वमेव, असं ज्यांच्या अंतकरणातून ध्यास आणि निर्धार आहे, ज्यांनी सर्वस्वी भार सद्गुरू स्वामी रामगिरी महाराजांच्या चरणावरती घातलेला आहे, ते आमचे
गुरुबंधू आदरणीय गोरखजी महाराज उत्तम प्रकारचे कीर्तनकार आहे आणि त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं त्यांचं गाणं आहे. त्यांनी वेळ दिला, त्यांना धन्यवाद आहे. दास संतांचा चॅनलचे मालक आमचे ऋषिकेश दादा सातपुते, त्यांनी पूर्ण वेळ दिला, त्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि सर्व सप्ताह कमिटी की ज्यांनी हा योग मला या ठिकाणी घडून आणला. काल काका बोलले होते बघा, सर्व ग्रामस्थांना 7 दिवस त्या ठिकाणी ऐकण्याची संधी प्राप्त झाली. आमच्या माता भगिनी कायम त्या ठिकाणी संसार प्रपंचामध्ये रममान असतात, परंतु सुद्धा आनंद 7 दिवस या ठिकाणी घेता आला. खरा आनंद आला की नाही एकदा वर बोट करा बरं. ज्यांना आनंद वाटला त्यांनी वर बोट करा, ज्यांना नाही वाटला त्यांनी नाही केलं चालेल, पण ज्यांना आनंद आला, आता ज्यांना आनंद आला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. म्हणून सप्ताह कमिटी, त्या कमिटीतील सर्व मेंबर, यादी आहे का नावांची, सप्ताह कमिटी सर्व, पोलीस पाटील असतील, त्याचबरोबर आमचे मसे नाना असतील, त्याचबरोबर आदरणीय बोरकर काका असतील, त्याचबरोबर रामभाऊ दादा टेकाळे असतील, त्याचबरोबर आदरणीय खंडूभाऊ असतील, बेटाचा सर्व भक्त परिवार. मला सर्वांची नावं म्हणजे माझी जरा थोडीशी नांदूरवरून या ठिकाणी सप्ताह कमिटी भैयासाहेबजी गोरे आणि आदरणीय माऊली महाराज, त्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आहे. त्याचबरोबर आपल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आणि आपल्या बेटाच्या सेवेमध्ये ज्या वारकरी संप्रदायाचं वैभव म्हणून ज्या त्या ठिकाणी सतत सेवा देतात, ते या ठिकाणी गंगापूरवरून लोखंडीताई या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. त्याचबरोबर आदरणीय गवारीताई उपस्थित आहे. या सर्व मंडळी बेटाच्या सेवेमध्ये वेळ देत असतात, म्हणून त्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आहे. या ठिकाणी विठ्ठल महाराज चव्हाण यांना ज्या झाकीसाठी ज्यांनी सहकार्य केलं ते गणेश भाऊ टेकाळे, त्यांना धन्यवाद आहे. रामदास पाटील म्हसे, अनिताताई रावते का, कार्तिकी रायकर, अनुष्का मते, ऋतुजा गायके, अभिषेक सतीश टेकाळे, गायत्री शिंदे, विद्या गणेश टेकाळे, सर्व खंडाळा यांचे सहकार्य आहे. झाकीसाठी सर्व मंडळी ज्यांनी भाग घेतला आहे. ज्ञानेश्वर डोकसवळी काय, सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. रोजची या ठिकाणी जी पाण्याची व्यवस्था दिली असेल, झाडून घेण्याची सेवा केली असेल, वीणा वाजवण्याची सेवा केली असेल, त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आज सकाळी आपण सुसरावे या ठिकाणी स्वामी अर्जुनजी बाबा यांचं सुंदर या ठिकाणी संगीत प्रवचन या ठिकाणी श्रवण केलं. त्याचबरोबर गोड साऊंड सिस्टीम 7 दिवसापासून ज्यांची आम्हाला लाभली, ते गावातलीच असणारे, काय नाव, अन्सार भाई, एकदा जोरदार टाळी वाजवा आपण सर्वांनी, कारण साऊंड सिस्टीम म्हणजे कथाकाराचा कीर्तनकाराचा आत्मा आहे, म्हणून त्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आहे. सर्वच मंडळीला या ठिकाणी धन्यवाद देतो ज्यांनी 7 दिवस आमच्या सर्व महाराज मंडळीसाठी संत भोजनाच्या पंक्ती घेतल्या, त्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. बोलण्याच्या ओघामध्ये निश्चितच माझ्याकडून एखादा अपशब्द गेला असेल तो वाणीचा दोष आहे, जे काही बरोबर असेल महाराजांचा कृपा प्रसाद आहे. आता याच्यानंतर आपल्याला एक झाकी बघायची आहे, बोलवा. आणि ती झाकी बघितल्यानंतर वैयक्तिक कोणाचा कार्यक्रम असतो, गावातला कार्यक्रम असतो, आणि सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी जो आनंद घेतला महाराज, भाली मैया अमर कंटक वाली, तुम हो भोली 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 भाली मैया चार भुजा वाली, तुम हो भोली भाली। तेरे गुण गाते हैं साधु, तेरे गुण गाते हैं
मोहरी वारी बात और ताल हम तो आए चरण तुम्हारी हम तो आए चरण तुम्हारी होती नाम निशान मैया भवानी तुम हो भोली भाली मैया तुम हो भोली भाली मैया हमारी भवानी तुम हो भोली भाली मैया हमारी भवानी तुम हो भोली भाली नर्मदे मालक आमचे ऋषीदादा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून शूटिंग घ्यायची आहे. हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे सर्वांना खूप खूप धन्यवाद आहे.